माझं नाव वासंती मिलिंद बागचे. मी सर्वज्ञ दासोपंत ज्ञान मंदिर या छोट्याशा शाळेची मुख्याध्यापिका आणि संचालिका आहे. माझ्या शाळेचे विद्यार्थी राजवीर रणदिवे, रुद्राणी रणदिवे आणि रेयांश रणदिवे यांची हे माझ्या तिन्ही विद्यार्थी शाळेत होते आणि यांची आई आज आपल्या शाळेबद्दल त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी, शाळेबद्दल त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याकडं भेटायला आलेले आहेत. एक छोटंसं इंट्रोडक्शन त्यांचं बघू, त्यांचे आपण मतं ऐकून घेऊ. नमस्कार, माझे नाव भाग्यश्री गणेश रणदिवे. माझे तीनही मुले सर्वज्ञ दासोपंत ज्ञान मंदिर इथे शिकत होते. राजवीर आणि रुद्राणी या दोघांना मला शाळेत पाठवण्यासाठी लेट झालेला. मॅडम राजवीर रुद्राणीचा प्ले ग्रुप 6 महिने झालं. नंतर मी डिलिव्हरीसाठी रियाजच्या गावी गेले आणि नर्सरीसाठी मग नंतर जूनमध्ये ऍडमिशन घ्यायला आम्ही आलो, कारण त्यांचं एज जास्त झालेलं. 3.5 वर्षाच्या पुढे गेलेलं. मग डायरेक्ट ज्युनियर KG ला टाकलं त्यांना. आणि तुम्ही काय केलं, नंतर त्याचं नर्सरीचा अभ्यास आणि ज्युनियर KGचा अभ्यास एकाच वर्षात त्यांना कव्हर करून घेतलेला, एक्स्ट्रा क्लासेस वगैरे. आणि त्यांनी खूप छान प्रगती केलेली. आणि 2 वर्ष इथं होते. 2 वर्षामध्ये त्यांचा तुम्ही 4 वर्षाचा सिलेबस पूर्ण करून घेतलेला. नंतर त्यांना इथं फर्स्ट क्लास नव्हता, म्हणून त्यांना आम्ही प्रमोजी महाजन स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं फर्स्टला. त्यांनी तिथं पण कव्हर केलं. त्यांच्या अगोदर एक्झाम झाली, दोघांचीही झाली. त्यांना ऍडमिशन करून घेतलं पुढे मॅडमने. आता ते टॉपर आहे. फर्स्ट क्लास 1 तारखेला निकाल लागला. 1 तारखेला निकाल लागला ना. फर्स्ट आहे. किती पर्सेंटेज आला दोघांना? आउट ऑफ आहे त्यांना. अच्छा, व्हेरी गुड. मला तुम्ही रियांश बद्दल काय सांगू शकता? रियांश सुरुवातीला यायला नको म्हणत होता, कारण त्याचं बरोबर एज होतं 2.5 वर्ष. कारण घरी तो कसलाच बसत नाही म्हणून टाकलं. इथं खूप कव्हर झालेलं. पोळी भाजी खायचं नाही. पुन्हा 2-3 दिवस राहिला तो, त्याला या वाटायचं, कारण तो मला कधी सोडून राहिलेलाच नाही. एकही दिवस राहिलेला नाही. कुठं जा नाही ना, सोबत. आता लहान मुलं एक तर राहिलं सोडून राहतात. मग पहिल्यांदा मला ह्या दोघांचा अनुभव होता, कारण यांना एवढं कव्हर करून घेतलं मॅडमने म्हणल्यानंतर रेयांशला कव्हर करणं त्यांच्यासाठी काहीच अवघड नाही. 2-3 दिवस राहिला, आला. मग तुमच्यासोबत त्याचं अटॅचमेंट झालं सगळ्यांसोबत. मेन म्हणजे तो पोळी भाजी कसलीच घरी खाल्ला. आताही त्याला सुट्टायला लागला, त्यानं कसलीच पोळी भाजी खाल्ली नाही. त्याला एकतर पराठा नाही तर भात वरण नाही तर बाहेरचं, आणखी नाही. पोळी भाजी खातच नाही. तो पण कव्हर झाला. आता त्याच्यामध्ये सकारात्मक बदल आहे. तो हायपर ऍक्टिव्ह पण होता. हायपर ऍक्टिव्ह होता. कसलंच बसत नव्हता ना, एका ठिकाणी त्याला बसलंच नाही. मी बघितले स्वतःहून, मॅडम त्याला तुमच्या बाजूला चेअरवर बसवलं, कारण तो विद्यार्थ्यांमध्ये बसत नव्हता. मला मॅडमने दाखवलेलं, बघ म्हणे बसत नाही, कसलंच बसत नाही. मनीषा मॅडमने सगळं त्याला घातलं. खाऊ घालायला कसं आहे, या दोघांमुळे याच्याकडे जास्त लक्ष द्यायला, मला याच्याकडे जास्त लक्ष देता आलं नाही ना. म्हणजे माझी चिडचिड झाल्यामुळे हा जास्त हायपर झालेला होता. नाही. आणि तुम्ही कसं आहे, घरी एकट्याच आहेत, सासूबाईंना तेवढं होत नाही. आणि राजवीर रुद्राणी ट्विन्स आहेत, त्या दोघांचं करायचं, परत याचं करायचं. एक लेकरू सांभाळायचं, तिथं 3 सांभाळायची. म्हणजे तुमची जबाबदारी आणि तुमचीही साथ आम्हाला तेवढीच लाभली. इथं येऊन खूप छान बसायचं. ज्या त्या वेळेला त्यांनी हे केलं. म्हणजे प्रत्येक प्रोग्राम असो, काही असो, सगळे अटेंड केलेले. यायचा, करायचा, सगळं व्यवस्थित. बसणं, एकतर बसायला बसत नव्हता ना, उभा राहायचा. एकतर बसायचंच नाही, मांडी घालून बसला तर बसायचा. कोणाला बोलायचं नाही, काही नाही, म्हणजे मिसळायचं नाही, कधीच नाही. घरच्या आता या दोघांत पण तो मिसळत नाही. आता तरी थोडस बाहेर येण्यामुळे या दोघांसोबत खेळायला, बसायला, उठायला, नाहीतर काही नाही. त्या दोघं बसले तर आपण त्याला इथं सवय लागली ना. बरोबर. म्हणजे बसणं कसं असते मुलांमध्ये, त्याच्यामुळे तो घरी बसायला. आता तुम्हाला शाळेतील उपक्रमांमध्ये, आता हे झालं जनरल की तुमची मुलं छान सेट झाली. मोठी 2 जण आहेत ती पुढच्या चांगल्या शाळेत चांगली सेटल झाली. ती दोघं चांगली, सवयी त्यांना चांगल्या झाल्या. आता मी हे विचारेन तुम्हाला की आमच्या शाळेमधल्या उपक्रमांबद्दल तुम्हाला काय वाटते? कशा आहेत उपक्रम आणि विशेष करून काय आवडतं शाळेमध्ये? आपली सुरुवातच होती उपक्रमापासून, ते म्हणजे दिंडी. कारण सगळ्यांचा महाराष्ट्राचं तेच आहे, वारकरी संप्रदाय. तिथून सुरुवात करतात. त्या इथं दिंडी ते घेणं, पुन्हा बनवणं वेगवेगळे. संत तुकाराम, संत नामदेव, मुक्ताबाई सगळेच बनवतात. मग हा आला होता. नाही तुम्ही नका का, छोटे छोटे आहेत, त्यांना बनवणं शक्य नाही. 2.5 वर्षाच्या मुलांना तुम्ही त्यांना नेहरू शर्ट फक्त वारकरी बनवा, गळ्यात टाळ अडकवा आणि पाठवून द्या. वाजवतात, उड्या मारतात, खेळते. एक तर दिंडीचा काय आनंद असतो ते एवढ्या लहान म्हणजे लहान वयातच त्यांना समजते दिंडी म्हणजे काय.
नंतर दही अंडी आहे, नंतर हे आपले कृष्णरूप सज्ज आहे. हो. सगळे उपक्रम म्हणजे आपले नागपंचमीचा आहे. तेव्हा तर आपण माता पालकांना त्यावेळेस पण माता पालकांना बोलवतो. तुमच्या सासूबाई पण आल्या होत्या त्या पुण्यात करायला. मला ह्याच्यामुळे आले नव्हते हो. मी त्यावेळेस राजीव रुद्राणीच्या टायमिंगला आले. हो. त्याच्या टायमिंगला नाही, आई आलेलं कोणीतरी येणारच झालं, कारण त्यांना तेवढाच आनंद भुलई नाही, खेळ. आणि आमचा उद्देश तोच आहे की भुलई ही कुठंतरी विरळ होत चाललेली हा, आहे भुलई. आणि त्या निमित्तानं समाजातल्या या बायका एकत्र याव्या. आजकाल कॉलनी सिस्टीम झाली, अपार्टमेंट सिस्टीम झाली, याच्यामध्ये बायका एकमेकींसोबत बोलणं कमी झालेलं आहे. सगळे आपल्या आपल्या व्यापामध्ये आहेत, तर त्या निमित्तानं एकत्र याव्या, एकमेकींबद्दल अटॅचमेंट बोलणं होते. हा, आणि भुलाईच्या माध्यमातून जे संस्कार दिलेले आहेत, नांदायला येणं जाणं, दागिन्यांचं जे महत्व आहे त्या गाण्यांमधून, ह्याच्यामधून, हाच एक आमचा तो उद्देश आहे. मग आपण महिला दिना दिवशी मातृपूजन मातृपूजन भरपूर आपण मध्ये काय हे केलं होतं ना, फनफेअर घेतलं, आनंद नगरी घेतली होती यावर्षी. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी स्टॉल, छोटे छोटे विद्यार्थी, त्यांना कळत नाही ना, देवाणघेवाणच होती ना, पैशाची म्हणा कशाची म्हणा, त्यांना लक्षात येते ही वस्तू कितीला आहे, ती आपल्याला द्यायची. एक तर लहान मुलं काय करतात, आपल्या बसली खाण्याची वस्तू देत नाहीत, पण ती आनंद नगरी ठेवल्यामुळे त्यांना कळतंय ना की ही वस्तू दिली पाहिजे, मग आपल्याला पैसे मिळतात. काय देवाणघेवाण शेअरिंग करण्याची ती एक सवय लागते. इंडिपेंडेंटली काहीतरी व्यापार करावा. छोटे छोटे आहेत, आणखी जास्तही मोठे नाही की हो त्यांना एवढं समज आहे. आणि खूप छान केलं त्यांनी. हो. बालसंस्कार विषय शाळेतील काय बोला? गीतापाठ आहे, भरपूर आहेत बालसंस्कार मध्ये. गीतापाठ घेतात, सायंकाळची प्रार्थना आहे, पसायदान आहे, मनाचे श्लोक आहेत. म्हणजे सुरुवात आल्यापासून त्यांचं ते दिसते ना. हो. या गोष्टी बसायला शिकते, बसतेत ना कंटिन्यू, ते होईपर्यंत तरी बसतेत नाही. हो, आम्हाला कंप्लीट 40 मिनिटं लागतात. मुलं वळवळ करतात पण बसतात ना, बसतात. आणि एवढ्या छोट्या मुलांना आता जोडून बसणं, म्हणणं, रिस्पॉन्स देणं, कारण पुढचं बोलायला नंतर बोलणारच झाले. हो, कारण जर ओरडू म्हणते काही मुलं मी बघितलं बाहेर म्हणून मुला वाटायचं बसतंय का नाही, नंतर बसायचा, उड्या मारायचा, खुश व्हायचा. थोडस बाहेरून थांबून बघायचं दादा, पहिल्यांदा एकतर लेकरू सोडून राहिलेलं नाही, बघावं तरी थांबून बाहेरून कसं बसते, काय करते, मस्त एन्जॉय. आम्ही गेलो ते झालं, त्यांचं सुरू असतं. आपल्याला टेन्शन येते कसं बसणार आहे, पण खूप छान घेतात मॅडम. एक तर मॅडम म्हणून कोणाला घेतात म्हणून ते राहते. हो, लेकरांना काय लागते, फक्त जवळ घेणं, जवळ बसणं, त्यांना थोडस डोक्यावर हात फिरायला किती शांत बसते, आणि ते तुम्ही करून घेतात म्हणून ते राहतात. नाही तर थोडस त्यांना ओरडलं हे केलं की, आणि भीती महत्वाचीच आहे लेकरांना. दोन्ही पाहिजे, प्रेमही पाहिजे आणि मायाही दाखवली पाहिजे, रागवलंही पाहिजे, कुठं रागवलं पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे, त्याचा तुम्हाला माहिती आहे. 100% आमच्या परीनं जेवढं देण्याचा प्रयत्न देऊ शकतो आम्ही तेवढं देतोय. आणि कुठंतरी तुमच्यासारख्या पालकांचा या गोष्टींमुळे सकारात्मक पोचपावती एक मिळते की नाही मॅडम तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. मॅडम तुम्ही छान घेतात, मॅडम तुम्ही छान घेतात, प्रत्येक कार्यक्रम तुमचे छानच होतात. गॅदरिंग मध्ये पण छानच झालेलं. नंतर आपण मागच्या टायमिंगला राजवीर रुद्राणी होते, त्या टायमिंगला क्लासेस घेतला होता डान्सचा. हो, त्यांना लावले होते ना, सर बोलून बाहेरून लावले होते. एक महिना खूप छान केलं त्यांनी पण. तिला कसला भारी डान्स केला होता. सगळ्या म्हणत होते, स्टार्टिंगला होती सगळ्यात छोटी होती तरी डान्स चांगला करत होती. अगोदर वाटलं नाही करायची. आणि पुन्हा तुमचा तो उपक्रम आहे म्हणजे प्रेझेंटीचा, तो पण आहे. आता गॅदरिंगला बक्षीस देतो मुलांना. त्याचा उद्देशच आपला आहे की जास्तीत जास्त मुलांची प्रेझेंटी असावी. दोघांनाही मिळालंय, ती लक्षात राहते ना आपल्या लेकरांना काय काय मिळालंय. प्रत्येक वेळेस ट्रॉफी मिळते असंच नाही, काही वेळेस खेळतील, शिकतील, असं नाही की ट्रॉफीच घेतली पाहिजे. सगळ्यांना देणं शक्य नाही ना, कोणीतरी 3 येणारच झाले, पण आपले लेकरे खुश होते ना. दुसरं एक गोष्ट मी विचारेन की तुम्ही आमच्या शाळेचा रेफरन्स पालकांना द्याल, कशात काय असं विशेष वाटतंय? निश्चितच देईन मी, सगळ्यांना सांगेन की ऍडमिशन घ्या म्हणून. कारण आपण जेव्हा येतो आपल्याला अनुभव आहे तसं पुढच्यांना आपण सांगणारच झालो की ऍडमिशन घ्या, खूप छान आहे. सगळे उपक्रम घेतले जातात, आपल्याला मुलांना बालसंस्कार दिले जातात. मेन म्हणजे आजकाल काय आहे, मुलं खाण्याकडे दुर्लक्ष करतात, सगळे जंक फूड खायला मागतात. तसं इथं नाही ना, आपल्याला प्रॉपर दररोज वेगवेगळा मेनू आहे. भाजी, सगळ्या भाज्या, कारल्यापासून भाजी द्यावी लागते. ठरलेला शेड्यूल आहे की सोमवारी कोणती, मंगळवार, आठवड्याच्या सगळ्या भाजी पोळी देणं त्यांना.
दिल्यानंतर इथं आल्यानंतर मॅडम खाऊ घालतात, हो हाताने खाऊ घालतात ना. सुरुवात- त्यांना खाण्याची सवय लागते. सवय. जोपर्यंत ती खाणार नाही तोपर्यंत त्यांना ती खाऊच घालणार झाले. लहान लहान नाही तर त्यांना हाताने खाऊ घालायला लागतं. तुम्ही खालतात, ती खाते, नाही खाल्लं तरी बळ खाऊन द्या, पण ती खाते, सवय लागते. आता घरी कसं आहे खाण्याचं? नाही कसलंच नाही, पोळी भाजी खातच नाही. त्याला म्हणून इथंच त्यांना पोळी भाजी, एक एक पोळी भाजी इथं खाल्लेली आहे. आम्हाला कधी कधी न वाटते, घरी टिफिन उघडून बघितल्यावर मी म्हणते खरंच टिफिन खात असेल काय, तर तू पोळी भाजी खात नाही. नाही, मुलंच खातात. आपलंच खातात. आणि ते घरी येऊन शांत झोपतात, इथंच कळतंय. आणि त्यांनीच खाल्लेलं आहे. आल्यानंतर काहीच खात नाही. हा. इथं कसं शक्य आहे म्हणते, घरी म्हणतात ना मला कसं शक्य आहे बघ ना, मॅडमला घेत असेल, थोडं जवळ घेत असते, तुला घेऊन आम्ही पंगत असते, मुलांची सगळी मुलं ऍट टाइम बसतात, राऊंड मध्ये राऊंड मध्ये बसतात आणि मॅडम जवळ बसतात. प्ले ग्रुपला तर आम्हाला 2-2, 3-3 मॅडम द्यायला लागतात. म्हणजे गेल्या वर्षी 4 मॅडम होत्या. हो, मावशी आहे ती सुद्धा बसून खाऊ घालायला, तिला सुद्धा कधी कधी खाऊ घालायला. सू करणं सगळं करतात. म्हणजे टेन्शन नाही, आम्हाला फोन येत नाही शाळेतून की तुमच्या मुलांना शी केली किंवा सू केली, काहीच नाही. आपण फक्त घ्यायलाच यायचं आणि घेऊन जायचं. एकदा सोडलं की फक्त घेण्यावर 2-3 दिवस टेन्शन वाटतं, काय गरज पडत नाही. आणखीन एक प्रश्न विचारायला आवडेल की शाळेमध्ये आणखीन काय सुधारणा करावी? आता तुम्ही तर समाधानकारक तुम्हाला प्रगती तुमच्या मुलांची जाणवती, तरी आणखीन काही प्रगती करण्यासाठी किंवा काही गोष्टींमध्ये बदल करायला हवा का आम्ही? मला वाटत होतं म्हणजे बदल करावा, पण तुम्ही ते गेल्या वर्षी मागच्या वर्षीच केलेलं आहे. वेळ पण वाढवली, आम्हाला वाटायचं वेळ थोडीशी वाढवून पाहिजे, हो. ते पण वाढवली. आणि सीबीएसईच्या नुसार जो अभ्यासक्रम आहे हो. तो पण वाढवलेला दिसला ना, फोनिक्स वगैरे सगळं. फोनिक्स आहेत, जोडाक्षर आहेत, टेबल्स घेतो आम्ही. टेबल्स ते तुम्ही Syllabus केलेलंच मध्ये आहे. सुद्धा त्यामुळे आता सुधारणा दुसरं तर झालेली काही आहे. राहिलं नाही सांगायचं, कारण ते मला खूप इच्छा होती तुम्हाला ते बोलावं एकदा म्हणून मॅडम. आणि तुमचं फर्स्ट क्लास नाहीये, कारण ज्यावेळेस राजवीर रुद्राणीला फर्स्ट क्लासला घालायचं होतं ना, इथंच तुमच्याकडेच ठेवलं असतं मी. नाही ठीक आहे मॅडम, पण यावर्षी पहिलीचा वर्ग सुरू करतोय. मागच्या वर्षी काही तांत्रिक अडचणी होत्या, मला काही गोष्टी करू शकले नाही मी. पण जसं तुम्ही एक गोष्ट वेळेची सांगत होतात किंवा सिलेबसची सांगत होतात, त्यात जसे मी बदल केले तसं यावर्षी एक आनंदाची बातमी आहे की आपण पहिलीचाही वर्ग यावर्षीपासून सुरू करतोय. मी पण राजवीर रुद्राणीला तेवढंच मिस करेन की मला त्यांना ती फॅसिलिटी तर मला देता आली नाही, पण यावर्षीपासून निश्चितच पहिलीचा वर्ग चालू झालेला आहे. तुम्ही इथं आलात, राजवीर रुद्राणीबद्दल अभिप्राय दिला, त्यांच्या पुढच्या रिझल्ट बद्दल तुम्ही सांगितलं. म्हणजे आम्ही जो प्रयत्न केलाय किंवा माझ्या शाळेकडून विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते मी व्यवस्थित देऊ शकले. रेयांशच्या बाबतीत पण मी हेच करेन, त्याला 100% माझा रिझल्ट चांगला होण्याचा मी प्रयत्न करेन. आणि तुम्ही इथं आलात त्यांच्याबद्दल, तुम्ही हा चांगला फीडबॅक मला दिला, त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही केलंय, आम्ही दिला.